भद्रं करोतु सततं बदरी विशालः. अनंतकोटी ब्रह्मांडाचे अधिपती भगवान बद्रीपती नारायण यांच्या परमपवित्र बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आपण आज आलेलो आहोत. इथं चरण पादुका बद्रीदत्त समारंभ्याम, म्हणजे बद्रीनाथ पासून आरंभ झाला बद्रीदत्त समारंभ्याम. छानपैकी भगवान बद्री विशाल यांच्या चरण पादुका आपण बघताय. मनमोहक असं ते दृश्य आहे. आणि त्याचबरोबर जळगाववरून जे खोदकामामध्ये आपल्याला भगवान बद्रीनाथजीचं पदचिन्ह सापडलेलं आहे, त्याची भेट इथे आज गुरुपरंपरा यात्रा याचा टप्पा पहिलामध्ये आपण संपन्न करवलेला आहे. तुम्ही बघू शकता वातावरण अगदी सुंदर आहे. समोर बघितलं तर हिमाच्छादित असलेलं सुंदर असं नीळकंठ पर्वत सुद्धा आपल्याला दर्शन देत आहे. हा नीळकंठ पर्वत म्हणजे साक्षात भगवान श्री नारायण आणि श्री शंकर भगवान यांचं प्रतीक आहे. याच पर्वतावरून ब्रह्मकमळ आणले जात असतात आणि भगवंताला ते अर्पण केले जात राहतात. शिव आणि हरी यामध्ये भेद नाही. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोघे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. आपण या बद्रिकाश्रमामध्ये आलेलो आहोत. ही बद्रिकाश्रम जिथे आपण आता बसलेलो आहोत, ही भूमी अगोदर शिवभूमी होती आणि शिवभूमी असल्या कारणाने नंतर ती नारायणाजवळ आलेली आहे. आणि इथे भगवंताचं नारायण आहे, हे भगवंताचं निज वैकुंठ आहे. तुम्ही बघू शकता सुंदर अगदी वातावरण एवढं मनमोहक आहे की इथून खाली जायची इच्छा होत नाही. आम्ही 3 किलोमीटर पायी प्रवास करून इथं चरण पादुकेपर्यंत पोहोचलेलो आहोत. इथं सर्व बद्रीनाथजीचे जे जे भक्त माझ्याबरोबर आलेले आहेत ते सुद्धा इथं माझ्याबरोबर भगवान बद्री विशाल यांच्या चरण पादुकांचं दर्शन करायला आलेले आहे. पादुकांचे महत्त्व असं आहे की या क्षेत्रामध्ये इथे बसून जर आपण विष्णू सहस्रनामचा पाठ केला तर तो 1000 गुणा फलदायी मानला जातो. अष्टाक्षर मंत्राचा जर आपण या ठिकाणी पाठ केला, अष्टाक्षर मंत्राचा जप केला, द्वादशाक्षर मंत्राचा जप केला तर नक्कीच आपल्याला 1000 गुणा फळ प्राप्त होतं. बद्री दत्त समारंभ्याम नरसिंह भान मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. असं हे आपली गुरु परंपरा चालत आलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात वरती जे गुरु भगवान बद्री विशाल, आणि या भगवान बद्री विशालच्या या क्षेत्रामध्ये जप तप स्वाध्याय करण्यासाठी विशेष असं महत्व या भूमीला आहे. भगवान बद्रीनाथचे इथे चरण कसे आले तर अशा 2 कथा सांगितल्या जातात की भगवान सर्वप्रथम जेव्हा पृथ्वीवरती आले तेव्हा इथं भगवंताचे श्रीचरण उमटले. त्याचबरोबर नरनारायण भगवान जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा सुद्धा भगवंत नारायणाचे चरण उमटले. अशा काही दंतकथा इथे सांगितल्या जात राहतात. परंतु हे आदी अनादी काळापासून इथे चरण पादुका विद्यमान आहे आणि त्या चरण पादुकेचा सर्व भक्त दर्शनाचा लाभ घेत आहे. तुम्ही बघू शकता नुकतंच आता पाऊसला सुरुवात झालेली आहे, पाऊस पडू लागलेला आहे. वातावरण बघण्यासाठी आणि पृथ्वीवरती जर कुठे स्वर्ग आहे हे जर अनुभवायचं असेल तर एक वेळा तरी बद्रिकाश्रमामध्ये या. आपण काय करतो, बद्रिकाश्रमामध्ये येतो, बद्रीनाथचं दर्शन घेतलं की लगेचच माघारी जातो. पण हे चरण पादुका मुख्य आहे. या चरण पादुकांचं दर 3 वर्षातून एकदा का होईना दर्शन करायचं. म्हणजे आपण सर्व केलेले जे काही पाप राहतात ते पाप इथे आपण जो वर 3 किलोमीटर खालून वर चालत येतो तो वर चालता चालता आपल्याला कष्ट होतात आणि आपलं त्या सर्व पापांचं प्रायश्चित्त होत राहतं. म्हणून सर्व कष्ट करून इथं पायी चालत चालत इथे भगवान बद्री विशाल यांच्या चरणाच्या दर्शनासाठी एकत्रित झालेलो आहोत. यानंतर आम्ही सर्वजण मिळून खाली भगवान बद्री विशाल यांच्या दर्शनाकरता जाणार आहोत. कालच्या दिवशी सुद्धा भगवान बद्री विशाल देव यांचं सुंदर दर्शन शयनमध्ये आम्हाला प्राप्त झालं. त्यानंतर भगवान श्री बद्रीपती नारायण इथे कणाकणामध्ये विद्यमान आहे. जलतल अग्नि आकाश पवन में कण कण में हे नारायण. जय जय श्रीमन नारायण, जय जय बद्री नारायण.